एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन अतिपतिता जगी. माझे नाव स्वरूप पराग कोठावदे. मी आज श्यामच्या आईची 14वी गोष्ट सादर करीत आहे. श्रीखंडाच्या वड्या. आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधीच बिघडत नसे. वड्या खुशखुशीत सुंदर व्हाव्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलवीत असत व आईही आनंदाने जात असे. दुसऱ्यांच्या उपयोगी पडणे हा तर आईचा मोठा आनंद. पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती. पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती. वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असत व आई तिला गाणे म्हणण्यास लावी. एके दिवशी आई मला रागे भरली होती. त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते. वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे. त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, श्यामची आई, वेणू परवा सासरी जाणार. तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देऊन म्हणते. तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी? तुम्ही कशा छान करता. तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले. माझी आई म्हणाली, येईन. वेणू परवाच का जाणार? मला वाटले की राहील संक्रांतीपर्यंत. मला सुद्धा तीच करमणूक होती. यायची, गाणे म्हणून दाखवायची. पार्वतीबाई म्हणाल्या, तेच सासरी पत्र आले आहे, पाठवून द्या म्हणून. मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे आपली थोडीच आहे. आली 4 दिवस पुष्कळ झाले. त्या कृष्णीला सासरचे माणसे 2 वर्ष झाली तरी माहेरी पाठवत नाही. तिची आई त्या दिवशी रडली हो. त्यापेक्षा तर वेणू बरी ना. मग या हं उद्या. वेणूला म्हणाला बोलवायला पाठवेल. जाते मी. आईने कुंकू लावला व पार्वतीबाई गेल्या. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणे झाले परंतु आईला बरे वाटत नव्हते. उष्टी खरष्टी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली. मी आईला विचारले, आई निजलीसशी? श्याम, अगं दुखते आहे, जरा चेपतोस का? आई म्हणाली. मी आईला अंग चेपून लागले. आईचे अंग कडक झाले होते. तिचे कपाळ मनस्वी दुखत होते. मी मग बाहेर खेळायला गेलो. इकडे वेणू आईला बोलवायला आली. आई निजली होती. येताना श्यामच्या आई, आई तुमची वाट पाहत आहे. वेणू गोड वाणीने म्हणाली. आई उठली. आई तिला म्हणाली, जरा पडले तर डोळा लागला. मी विसरले नव्हते. आता येणारच होते. चल. आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली. निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या. मी खेळून घरी आलो तर आई नाही. मी आईला शोधू लागलो. शेवटी वेणूताईकडे गेलो. मला अंगणात पाहतात. काय रे श्याम, आईला पाहावयास आला वाटतं. ये, तुझी आई आमच्यासाठी वड्या करते आहे. मी उद्या सासरी जाणार आहे श्याम, वेणू बोलली.
मी म्हटले, जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागवली तर माझी बाजू कोण घेणार? मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले. ये श्याम, आपण केशराची पूड करू. तू ते वेलदोडे नीस व त्याची दाणे काढ. वेणूच्या कामात मी मदत करू लागलो. वेणूने केशर खाल्ले व मी सहनेवर वेलदोड्याची पूड केली. श्याम, कशाला रे आलास? आई मला विचारते. आई बोलायचा सूर ओळखून मला वाटले मी काही वड्यांसाठीच नाही आलो. वेणूताई, मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलंस, मी मागितलं होतं का? वेणूताई म्हणाली, श्याम, तू चांगला आहेस. श्यामची आई श्यामला रागे भरत जाऊ नको. आई म्हणाली, वेणे, अगं मला का माया नाही? एखाद्या वेळेस रागवते, पण त्याच्या भल्यासाठीच. श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याच्या. आई एखाद्या वेळेस बोलते त्याला. तो चांगला आहे, परंतु आणखीन चांगला व्हावा असे मला वाटते. पार्वतीबाई, पाक झाला हो. पहा, गोळी झाली. ताटात वड्या थापण्यात आल्या. आईला केळीच्या पानाने बरोबर थापीत होती. 5 मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली, पार्वतीबाई, थोड्या वेळाने वड्या काढून घ्या, मी आता जाते. वेणू म्हणाली, थांबा ना थोडा वेळ. तुम्ही हाराते सारे करून जा. आईला नाही म्हणवेन. थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या. कशा सुंदर झाल्या होत्या. पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या. वेणू एक वडी घेतली, ठेवली. वडी देवाला ठेवली व एक मला दिली. वेणूची आई म्हणाली, श्याम, हे ताट खरडून खा घे. मी विनम्रने पुढे सावरलो व ताट खरडून खाल्ले. पार्वतीबाईंनी आईच्या हातात 4 वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी गेली. मी वेणूकडेच बसलो होतो. श्याम, तुझे सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटतं. सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देते, वेणू म्हणाली. मी वेणूताईला सदरा काढून दिला. तिने फनेरे काढले. बायका सुई दोरा वगैरे त्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात. त्याला कोकणात फनेरे म्हणतात. वेणूताई गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तिथेही शिवले. मी सदरा अंगात घातला. वेणूताई म्हणाली, श्याम, चल गुलाबशीची फुलं तोडू व त्याच्या आईकडे घेऊन जाऊ. आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो. माझ्या
बर वेणू ही आली होती. श्यामची आई. वेणू हाक मारली, परंतु आई कुठे होती? ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात गेली होती? ती अंथरुणावर होती. आम्ही एकदम आईजवळ आलो. वेणू म्हणाली, निजल्या तसा बरे नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का? वेणूने आईला कपाळाला हात लावला. पाहिले तो चटकाच बसला. श्यामची आई, बरेच चाला आहे हो हा ताप. ती खिन्नपणे म्हणाली. मी म्हटले, वेणूताई, आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते. ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपले होते. वेणू ती विचारले, मी तुम्हास बोलवण्यास आले होते तेव्हा तुम्हाला बरे नव्हते वाटत का? म्हणून का तुम्ही पडल्या होतात? मला काय माहीत? तुम्ही बोलल्या सुद्धा नाही. श्यामची आई, अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात? आई म्हणाली, वेणू, अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो. अगं जरा कणकण करीत होती, एवढंच. श्याम, जा बाळ, दिवा लाव. ही सांजा झाला. मी दिवा लावला व देवा तुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटले होते व गहिवरून म्हणाली, श्यामची आई, तुम्ही अंगात ताप असताना वड्या करावयास आलात म्हणून हा ताप काढला. नसत्या वड्या झाल्या तर नसत्या. आईने कशा तरी केल्या असत्यात. प्राणात पेक्षा का वड्या जास्त आहेत? माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, अगं आशा, एवढ्याशा तापाने काय होते? वेणू म्हणाली, बायकांना त्याचे काही वाटत नाही. अंगात ताप फणफणत असावा, कपाळ दुखत असावे, तरी धुण्याचे मोठे घेऊन ती आम्ही घेऊन आणतो. 10 माणसांचा स्वयंपाक करतो, असं मनाला लावून घेऊ नको. अमळशाने जरा घाम येईल व मी सकाळी मोकळी होईन. जा आता तू घरी, आई तुझी वाट पाहत असेल. वेणू आईजवळ बसली. ती जाईने ना. मी वेणूस म्हटले, वेणूताई, त्या फुलांची माळ करतेस? आईला ताप आला आहे, तूच कर. वेणूताई माळ केली. वेणू आईला म्हणाली, श्यामची आई, माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास, हा ताप. आई म्हणाली, वेणे, वेड्यासारखी काय बोलतेस? तू मला परकी का आहेस? जशी माझी चंद्रा तशीच तू. वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवले असते तर मला किती वाईट वाटले असते. माहेरच्या माणसांना नाव ठेविलेली ऐकून
तुझ्या डोळ्यांनी ना पाणी आले असते. वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आली. पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी तिच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली म्हणून काय झाले? तुला श्याम परका वाटत नाही ना? तशीच तू मला वाटत नसेल. मला त्रास का झाला? केवढे समाधान वाटत आहे मला. वड्या करायला आल्या नसते तर मनाला सारखी रुखरुख लागली असती. जा हो आता घरी. मी सकाळी येईन. रात्री घाम येऊन ताप निघेल, सकाळी मोकळी होईल. वेणू मला जवळ घेतले व ती म्हणाली, श्याम चल तू आमच्याकडे. आई भाजून चवळ्या केल्या आहेत व त्या पुढगुलीभर तुझ्या जवळ देते. मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले. नाही तर मी भात ठेवूनच जाते. माझी आई म्हणाली, वेणे अगं श्याम ठेवील भात. तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले. परंतु वेणूने ऐकले नाही. तिने विस्त पेटविला. तांदूळ घेऊन ओवारा धुतला व आधान येताच भात ठेवून निघाली. तिच्या बरोबर माही गेलो. मी शेजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली. माझे डोळे भरून आले होते. आई म्हणाली, श्याम काय झाले? मी म्हटले. वेणू म्हणाली, श्याम तुझी आई फार थोर आहे. तू तिचे ऐकत जा. तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली. असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला व मला एकदम रडू आले. ते मला अजून आवरत नाही. जा बाळ, भात झाला असेल तर उतरवून ठेव, नाहीतर खालून ओढेल. आईने हळू सांगितले व मी भात उतरवून ठेवला. दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली. आम्हा सर्वांना वाईट वाटले. त्या श्रीखंडाच्या वड्या मला अवघा आवडतात. वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या. वेणू सुद्धा जगली नाही, परंतु ते प्रेम अजून आहे. ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात, परंतु त्यांची सद्गुण सदैव चमकत राहतात. धन्यवाद.